नमस्कार, मी स्नेहा. आपण पाहताय साम टीव्ही न्यूज महाराष्ट्र कॉलिंग या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत अंकांची किमया या विषयावर आणि त्यासाठी आपल्या स्टुडिओत आलेले आहेत डॉक्टर नवनीत मानधनी. डॉक्टर नवनीत, तुमचं खूप खूप स्वागत. नमस्कार. डॉक्टर नवनीत मानधनी यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत, मात्र त्याआधी सरांची ओळख करून देते. डॉक्टर नवनीत मानधनी हे हस्ताक्षर आणि अंकशास्त्र तज्ज्ञ आहेत. त्याबरोबरच ज्योतिषशास्त्रांचा त्यांचा विशेष असा अभ्यास आहे. ग्रॉफोलॉजी आणि न्यूमरोलॉजी म्हणजेच हस्ताक्षरशास्त्र आणि अंकशास्त्र यात त्यांना विशेष रस आहे आणि त्यांनी यामध्ये 20,000हून अधिक लोकांना मार्गदर्शन त्यांनी केलेलं आहे. सतत मार्गदर्शनसुद्धा ते करत असतात. नवनीत सरांनी आतापर्यंत 1000हून अधिक यशस्वी लोगो तयार केलेले आहेत. 1 कोटीपासून ते 2000 कोटी रुपयांपर्यंत उलाढाल असणाऱ्या व्यावसायिकांचे लोगो हे सरांनी स्वतः डिझाईन केलेले आहेत. तसंच हस्ताक्षर शास्त्र आणि अंकशास्त्र यासोबतच रमल ज्योतिष, वैदिक नाडी ज्योतिष तसंच वास्तुशास्त्र, लाल किताब यांचं त्यांना सखोल असं ज्ञान आहे आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे ज्ञान पोहोचवण्याचा प्रयत्न सुद्धा नवनीत सर करत असतात. सर, पुन्हा एकदा तुमचं स्वागत. आजचा विषय खूप इंटरेस्टिंग आहे. खरं तर अंकशास्त्र किंवा न्यूमरोलॉजी यांची अंकांची खरं तर एक वेगळीच किमया असते. तर थोडक्यात अंकशास्त्र किंवा कोणत्याही ज्योतिषशास्त्राचा व्यवहाराशी किंवा आपल्या व्यावहारिक जीवनाशी संबंध असतो का आणि त्याचा उपयोग कसा होतो आपल्याला? कोणताही ज्योतिषशास्त्र म्हटला की सगळ्यात पहिले मनात अशी भ्रामक कल्पना येते की अंधश्रद्धा आहे का. मी स्वतः सायन्सचा विद्यार्थी राहिलो आहे आणि मी या जेवढ्या ज्योतिषशास्त्रांचा अभ्यास केला आहे, जवळजवळ 14 विद्या शिकलेल्या आहेत, त्या मी प्रॅक्टिकली स्वतःवर, माझ्या ओळखीच्या लोकांवर आणि नंतर जे सॅम्पल बेस आहेत त्यांच्यावर प्रयोग करूनच जे कन्क्लुजन आलेले आहेत त्यावर मी बोलतो. दुसरी गोष्ट, यांचा व्यावहारिक उपयोग कसा करायचा. प्रत्येक माणूस किती मोठा असेल, किती लहान असेल, त्याच्या आयुष्यात अप अँड डाऊन चालू असतात. ज्योतिषशास्त्र काय म्हणतो की ज्यावेळेस तुमचा वेळ चांगला आलेला आहे त्यावेळेस तुम्ही ती वेळ ओळखून मेहनत डबल करा, जेणेकरून परिणाम 5 पट मिळतील. आणि ज्यावेळेस तुमचा वेळ खराब आहे त्यावेळेस सतर्क राहा, जेणेकरून तुमची जी वेळ खराब आहे त्यामध्ये होणारे नुकसान अर्धे होतील. असा साधा सोपा व्यावहारिक उपयोग जर आपण या सगळ्या शास्त्रांचा केला तर येणाऱ्या आयुष्यात, येणाऱ्या भविष्यात आपण बऱ्याचशा गोष्टी होणाऱ्या चांगल्या आणि वाईट, या चांगल्या असतील तर वाढवू शकतो, वाईट असेल तर टाळू शकतो. एवढा साधा सोपा उपयोग व्यावहारिकपणे आपण करू शकतो. डॉक्टर, आपण आता याच्याविषयी बोलूया की अंक किंवा अंकशास्त्र म्हणजे लोकांना, सर्वसामान्यांच्या मनात फक्त एवढीच कल्पना असते किंवा त्यांचा एवढंच त्याची व्याख्या असते की अंकांशी संबंधित काहीतरी शास्त्र. तर अंकशास्त्र विश्लेषण करून आपण त्यांना शास्त्रशुद्ध व्याख्या अंकशास्त्राची कशी सांगू शकतो? प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या तारखेला जन्माला आलेला आहे. त्या तारखेमध्ये 1 ते 9 पर्यंत वेगवेगळे नंबर येतात. त्या नंबरचे वेगवेगळे असे 100पेक्षा जास्त कॉम्बिनेशन्स तयार होतात. त्या कॉम्बिनेशननुसार त्या व्यक्तीच्या आयुष्यात, त्या व्यक्तीच्या त्या पर्टिक्युलर महिन्यात आणि त्या दिवसात वेगवेगळ्या घटना घडत असतात. त्या घटनेचा सखोल अभ्यास करणे म्हणजे अंकशास्त्र. अंकशास्त्रात सगळ्या गोष्टी 1 ते 9 नंबरच्या अवतीभोवती फिरतात आणि त्या प्रत्येक नंबरला एका ग्रहाचं नाव दिलेलं आहे आणि त्यानुसार त्या व्यक्तीचा स्वभाव, त्या व्यक्तीचा प्रोफेशन, त्या व्यक्तीचा म्हणजे पार्टनरशिप, त्या व्यक्तीच्या आयुष्यात येणारे अप अँड डाऊन, सगळ्या गोष्टी त्या नंबरच्या अवतीभोवती खेळतात. तर तुम्ही ज्या दिवशी जन्माला येता ती तारीख म्हणजे तुमचा त्या तारखेचा सखोल अभ्यास म्हणजे अंकशास्त्र. ग्राफोलॉजी या शास्त्रामध्ये किंवा त्याच्या शाखा कुठल्या कुठल्या आहेत आणि नेमकं ते म्हणजे काय? आपण प्रत्येकजण ज्यावेळेस लिहितो, लिहिण्याच्या अगोदर आपण विचार करतो आणि मग लिहितो. तर आपल्या ब्रेनमधून ज्या व्हायब्रेशन्स निघतात म्हणजे ज्या ब्लड फ्लो होतो तो प्रत्येक व्यक्तीचा युनिक असतो. जगात कोणीही कोणाचे हस्ताक्षर कॉपी करू शकतो, परंतु सेम कोणाचीच हँडरायटिंग राहू शकत नाही. आणि त्या हँडरायटिंगच्या फॉर्मेशनवरून प्रत्येक व्यक्तीचे लॅक्युनाज, वीक पॉईंट आणि स्ट्रेंथ हे ओळखता येतात. मेनली आपल्याला आजकाल लिखाणाचा सगळा ड्राफ्ट मिळत नाही, पण तो आपल्याला सह्या बघता येतात. तुम्हाला माहिती आहे की मी कॉमर्सच्या मुलांना पण शिकवतो, त्यामुळे माझ्याकडे दरवर्षी 3 ते 5 हजार विद्यार्थी असतात. मी त्या विद्यार्थ्यांच्या सह्यांचा अभ्यास करून
आणि जे कमर्शियल वर्ल्डमध्ये मोठमोठी लोक आहेत, सेलिब्रिटी असतील, त्यांच्या सह्याचा अभ्यास करून त्या व्यक्तीचे विशेष गुणधर्म, प्लस पॉईंट आणि मायनस पॉईंट याचा आपण अभ्यास करतो. आणि अंकशास्त्रापेक्षाही सायंटिफिक म्हणजे ग्राफॉलॉजीवर फार जास्त अभ्यास झाला युरोपियन कंट्रीजमध्ये, आणि त्याच्यातून इवन माणसाचे आजार पण ओळखता येतात. सहीमुळे दोन माणसामध्ये संबंध जमतील का नाही हे पण ओळखता येतं. त्याचा अभ्यास आपण ग्राफॉलॉजीमध्ये करतो. डॉक्टर, खरं तर अतिशय इंटरेस्टिंग विषय आहे हा. तर अंकशास्त्राकडे आपण येऊया. तर अंकशास्त्रामध्ये कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या असतात ज्या तुमच्या जीवनावर परिणाम करतात? अंकशास्त्राचे 3 मुख्य पार्ट आहेत आणि त्याच्यावर सगळं अंकशास्त्र चालतो. एक म्हणजे ज्या दिवशी तुम्ही जन्माला आलात ती तारीख, म्हणजे कोणत्याही महिन्याची 1 पासून 31 तारीख जी काही असेल ती तारीख, त्याला आम्ही मूलांक म्हणतो. आणि त्या तारखेला आपण कन्वर्ट करतो सिंगल नंबरमध्ये. एक्झाम्पल सांगायचं झालं की समजा एखाद्याची जन्मतारीख 1 तारीख आहे, 10 तारीख आहे, 19 आहे किंवा 28 आहे, तर याला तुम्ही मिनिमाइज केलं तर एक नंबर तयार होतो. कारण 10 म्हणजे 1 + 0, 19 म्हणजे 1 + 9 = 10, परत 1 येतो. 28 म्हणजे 2 + 8 म्हणजे 10, परत 1 येतो. तर याला मूलांक म्हणतात. तर ज्या दिवशी तुम्ही जन्माला येतात त्या तारखेला मूलांक म्हणतात. त्यावर माणसाचे गुणधर्म, स्वभाव विशेष हे ठरत असतात. मग असतो भाग्यांक, म्हणजे तुम्ही ज्या तारखेला जन्माला आला त्या पूर्ण तारखेची टोटल. म्हणजे फॉर एक्झाम्पल भारताचा जन्म आपण म्हणूया 15 ऑगस्ट 1947ला झाला, तर भारताचा मूलांक हा 1 + 5 = 6 आहे. आणि भारताचा भाग्यांक 1 + 5 + 8 + 1 + 9 + 4 + 7 याची टोटल केली तर 35 येते. तर 3 + 5 म्हणजे 8. तर भारत पुढे काय करेल तो त्याचा भाग्यांक ठरवेल. आणि मग भारताचं नाव, आपल्या भारताच्या बाबतीत तर 3 नाव आहेत, हिंदुस्तान आहे, इंडिया आहे, भारत आहे. त्या नावाच्या प्रत्येक शब्दाचे व्हायब्रेशन्स असतात आणि त्याला आम्ही नामांक म्हणतो. तर या तिघांचा इक्वल वाटा माणसाच्या भविष्यावर डिपेंड असतो आणि त्याचा आपण न्यूमरॉलॉजीमध्ये सखोल अभ्यास करतो. मूलांकांचा किंवा भाग्यांकांचा किंवा नामांकांचा वेगळा परिणाम आपल्या जीवनशैलीवर होतो, आपल्या आयुष्यावर होत असतो. तर तो कसा काय? पहिले तर आत्ता आपलं आयुष्य सगळं नंबर्सच्या भोवतीच चालू आहे. कम्प्युटर आपण वापरतो तर प्रोग्रामिंग इज अ नंबर. आपल्या व्यवसाय सगळा मोबाईलवर चालतो तर मोबाईल इज अ नंबर. आपण फिरतो कारमध्ये तर त्याचा नंबर पण व्हायब्रेट होत असतो. आपण ज्या घरात राहतो त्या फ्लॅटला पण नंबर आहे तर तो पण नंबर व्हायब्रेट होतो. म्हणजे सगळ्या गोष्टी नंबरच्या अवतीभोवती खेळतात. देशातले आपले मोठमोठे व्यावसायिक, मोठमोठे पॉलिटिशियन कोणत्या तारखेला काय काम करायचं हे सगळं नंबर्सवर ठरवत असतात. तर या नंबरच्या बाबतीत बोलायचं झालं तर जसं समजा आता मी मगाशी बोललो, कोणत्याही व्यक्तीचा जन्म 1, 10, 19 किंवा 28ला झाला तर त्याचा मूलांक 1 येतो. मूलांक 1 हा सूर्याचा नंबर आहे, म्हणजे सूर्यासारखे तेजस्वी, लिडरशिप क्वालिटी फार चांगली असते त्यांच्यामध्ये. लोकांना सोबत घेऊन जाण्याची त्यांच्यात क्वालिटी असते. लोकांना ते म्हणजे त्यांना असं वाटतं की मी जे सांगेल ते लोकांनी ऐकावं, त्यामुळे त्यांचा इगो वाढतो. सोबतच त्यांना त्या सूर्याचा नंबरमुळे जे आजार होतात ते त्याच्याशी कनेक्टेड असतात. त्यांच्या आयुष्याचं यश अपयश त्या सूर्याशी कनेक्टेड असतं. 1 नंबर मूलांक असल्यामुळे आयुष्यात जेव्हा पण ते 1 वर्षाचे होतील, 10 वर्षाचे होतील, 19, 28 लाईक दॅट, म्हणजे जसे ज्याची ज्या पण वर्षाची टोटल 1 होईल, 37, 46, तर ते वर्ष त्यांच्या आयुष्यात विशेष असतात. या प्रत्येक नंबरचा एंटी नंबर असतो. जसा 1चा एंटी नंबर 8 आहे. तर आपण व्यवसायात आणि काय उपयोग करायला पाहिजे की या माणसाने कमीत कमी 8 नंबरवाल्या व्यक्तीशी पार्टनरशिप अवॉइड करायची, किंवा मोबाईलची टोटल 8 असू नये, किंवा कारमध्ये 8 नंबर अवॉइड करावा. मी काय म्हणतोय की माणसाला मोबाईल तर घ्यायचाच आहे, कार पण घ्यायचीच आहे, पार्टनरशिप पण करायचीच आहे आणि कपडे पण घालायचेच आहेत. मग तुम्ही या सगळ्या गोष्टी करणारच आहात तर मग या नंबरशी का नाही सिंक्रोनाइज करायचं? सगळं करणं कंपल्सरी आहे. तर ते मैत्री असणाऱ्या गोष्टीशी केलात तर फार चांगलं. आता आपले जे प्रेक्षक बघतायत त्यांना तर खरं तर मी होमवर्क देतोय की तुम्ही तुमच्या सोबत बसलेल्या सगळ्यांची डेट ऑफ बर्थ लिहा. डेट ऑफ बर्थ लिहिल्यानंतर त्यांचे मूलांक काढून घ्या. मूलांक 1 ते 31 तारखेपर्यंतला आपण 1 to 9 मध्ये कन्वर्ट करतो. जसं कोणाची तारीख 2 असेल, 11 तारीख असेल किंवा 20 असेल किंवा 29, तर याला 2 मूलांक म्हणतात. जन्मतारीख 3 असेल, 12 असेल किंवा नंतर 21 असेल, 30 असेल, त्याला 3 म्हणतो आपण. 4 तारीख असेल तर 4, 13 नंतर 22 यांना आपण 4 नंबर यूज करतो. 5 साठी 5 असेल,
14 असेल 23 असेल त्यासाठी आपण तो नंबर यूज करतो. 6 असेल तर 6 15 24, 7 असेल तर 7 16 25, 8 असेल तर 8 17 आणि 26, 9 असेल तर 9 18 आणि 27. या सगळ्यांचा आपण या डेटचा मूलांक काढतो. मग जसं मी आता एक नंबरचा गुणविशेष सांगितला तसं या प्रत्येक नंबरवर माझे जवळजवळ 1-1 तासाचे व्हिडिओ आहेत, जे आपला यूट्यूब चॅनल आहे नवनीत क्रिएशन, त्यावर तुम्हाला मिळेल. त्यात तुम्हाला कळेल की तो तुमच्या घरचे मेंबर, तुम्ही आजपर्यंत त्याला ओळखू शकला नाही पण तुम्ही त्याचा मूलांक भाग्यांक काढला, अच्छा यामुळे हे असे वागतात, यांच्यासाठी हा टाइम चांगला होता, हा टाइम चुकीचा. म्हटलं जर शास्त्र अवेलेबल आहे आणि मी तर व्यावसायिक आहेत, मी माझे बरेचसे व्यवसाय आहेत, पण तुम्ही हे हॉबी म्हणून पॅशन म्हणून सुरुवात केलं होतं आणि त्यातून मला जे रहस्य कळत गेले, माझी अशी इच्छा झाली की मी जगाला सांगावं आणि त्यासाठी आपण हा कार्यक्रम करतोय. नक्कीच. डॉक्टर नवनीत यांच्याकडनं आपण ही अंकांची किमया आणखी कशी आहे आणि कसे अंक प्रत्येकाच्या नशिबाच्या बाबतीत बदलत जातात हे सुद्धा जाणून घेणार आहोत. मात्र त्याआधी एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेकनंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. आपल्यासोबत आहेत अंकशास्त्रतज्ञ आणि ग्रॉफोलॉजिस्ट डॉक्टर नवनीत मानधनी. डॉक्टर नवनीत, खरं तर तुम्ही मगाशी तुमचं उत्तर ऐकताना मला एक जाणवलं की तुम्ही म्हणालात की अंकशास्त्रामध्ये 1 ते 9 या नंबर्सचा, या क्रमांकांचा इफेक्ट पडतो खूप जीवनावर आणि प्रत्येकाच्या बर्थडेटशी रिलेटेड, त्याच्याशी संबंधित हे सगळे अंक असतात. तर 0 हा सुद्धा अंक आहे, तर शून्याचा परिणाम होतो का? मोठी किमया शून्याचीच आहे. कम्प्युटरच्या सगळ्या लँग्वेज 0 आणि 1 वर तयार झाल्यात. 0 अगोदर लागला तर काही किंमत नाही आणि नंतर लागला तर प्रत्येक गोष्टीची किंमत बदलते. तसं समजा एखादा व्यक्ती 1 तारखेला जन्माला आला तर त्याची कॅरेक्टर्स वेगळे, जरी मूलांक 1 असेल, पण 10ला आला तर त्याच्या गोष्टी वेगळ्या बदलतात. तर 0ला तर फार जास्त महत्व आहे अंकशास्त्रामध्ये आणि तो कॅल्क्युलेशनमध्ये पण काउंट करताना त्याचं आम्ही फार महत्त्व घेतो. आणि आमच्या ज्या मेथड्स आहेत, मी तर जवळजवळ जगातल्या जेवढ्या न्यूमरॉलॉजीच्या वेगवेगळ्या मेथड आहे सगळ्यांचा अभ्यास केला आहे. इंडियात असतील, वैदिक असेल, नंतर आत्ताच्या जेवढ्या प्रचलित आहेत वैदिकपासून आत्तापर्यंतच्या सगळ्यांचा अभ्यास केला आहे. या 1 ते 9 सगळ्या मूलांकांविषयी आणखी जरा विस्तारानं आम्हाला सांगा. जसं मगाशी मी 1 नंबर बद्दल बोललो तसं 2 नंबर बद्दल सांगायचं झालं तर 2 हा चंद्राचा नंबर आहे. मग तो तुमचा मूलांक असेल का भाग्यांक असेल, त्याचा उपयोग कसा करायचा मी पुढे बोलेन. तर चंद्राचा नंबर, चंद्र काय असतो, कमी होतो जास्त असतो, म्हणजे ही लोक वेवी असतात. जगातला सगळ्यात इमोशनल प्राणी म्हणजे 2 नंबरचा व्यक्ती. परंतु सोबतच त्यांचा इंट्युशन पॉवर एवढा स्ट्रॉंग असतो, त्यांच्या जे 6th सेन्स बोलत असते त्या गोष्टी घटत असतात. कधी कधी तर या लोकांना वाटतं की ही घटना माझ्यासोबत झालेली आहे मागे कधीतरी. तर हा 2 नंबर आहे. मग 2 नंबरमध्ये 2 वाला व्यक्ती वेगळा, 11 वाला वेगळा, मग 20 वाला वेगळा आणि 29 वाला वेगळा. मग 2 नंबरच्या व्यक्तीने तो तिथं पाण्याचा किंवा चंद्राचा हे असल्यामुळे यांनी लिक्विडशी रिलेटेड बिझनेस करावे, यांनी कन्सल्टन्सी करावी, तर यामध्ये यांना फार यश मिळतं. पण तो ॲट द सेम टाईम 2 आणि 9 एंटी नंबर असतात. तर 2 ने 9ला अवॉइड करायचं किंवा 1 ने 8ला अवॉइड करायचं, या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजेत. सिमिलरली 3 नंबर आहे. 3 नंबर हा गुरुचा नंबर आहे. सगळ्यात जास्त ज्ञानी, त्याला जगातल्या सगळ्या गोष्टी करायच्या असतात आणि मोठमोठ्या करायच्या असतात. हा 3 नंबर आहे. मग 3 नंबरच्या व्यक्तीने 3चा 6 नंबर एंटी आहे, त्याला अवॉइड केलेलं बरं. मग सोबतच त्याने कोणते मोठमोठे व्यवसाय करू शकतो, तो पण शिकू शकतो, चांगला टीचर बनू शकतो, ज्ञान फार चांगला असतो. फक्त यांनी आयुष्यभर, यांना देवानी बाय बर्थ आशीर्वाद दिलेला असल्यामुळे यांनी कधीही चुकीचा मार्ग निवडू नये. जर या लोकांना फसवायला सुरुवात केलं तर यांच्या आयुष्यात ऑटोमॅटिकली अप अँड डाऊन यायला सुरुवात होतात. तर तो 3 नंबर आहे. 4 नंबर राहूचा नंबर आहे. राहू म्हटलं तर धडचा वरचा भाग. जगात जेवढी लोक क्रांती करणारी आहेत ही 4 नंबरची लोक आहेत. 22 तारीख आपल्याला माहिती आहेत, मोठमोठे पॉलिटिशियन्स आहेत, त्यांची डेट आहे. तर ही लोक, यांच्या आयुष्यात नेहमी वेळ सेम नसतो, अप अँड डाऊन चालू असतात. पण तो जगात क्रांती करणं, आउट ऑफ बॉक्सिंग. तुम्हाला जर एखादा सगळ्यात अवघड काम कोणाला द्यायचं असेल तर 4 नंबरवाल्याला द्या, तो त्याच्यात शॉर्टकट काढून आणेल, कारण त्याची थिंकिंगच वेगळी असते. पण तो ॲट द सेम टाईम, याला आम्ही कार्मिक डेप्थ नंबर म्हणतो. 4 नंबर त्यांच्या आयुष्यात नेहमीच सेम टाईम नसतो. म्हणून 4ला आम्ही नेहमी गाईड करतो, जेव्हा तुझा चांगला टाईम चालू आहे सगळं ओढून घे, जमलं तर बायकोकडे देऊन ठेव, आणि तुझा टाईम कधी बदलू शकतो. दॅट इज नंबर 4. पण तू 4 मधली लोक जर ते नीतिमत्तेने चाललीत, त्यांचा साथीदार किंवा सोबतचे बाकी नंबर चांगले असतील तर आयुष्यात फार चांगली ग्रोथ होते. तसाच नंबर 5 आहे.
न्यूमरॉलॉजीचा सगळ्यात बॅलन्सिंग नंबर म्हणतो बुध. 1 ते 9 मध्ये मीन काढला तर 5 येतो. लुशो ग्रीडमध्ये आम्ही ब्रह्मस्थानमध्ये 5 नंबर ठेवलाय. ज्याचा नंबर 5 असतो तो 5 नंबर ज्यांच्याकडे नसतो त्यांना आयुष्यात अपॉर्च्युनिटीज कमी येतात. पण तो 5 नंबरवाले बोलण्यात फार एक्सपर्ट असतात. माझा स्वतःचा नंबर 5 आहे. तर कम्युनिकेशन स्किल त्यांची चांगली असते. इंडिया पाकिस्तानमध्ये पण डायलॉग होत असेल तर 5 नंबरवाल्या व्यक्तीला मध्यस्थीला ठेवलं तर तो डायलॉग करून आणू शकतो. म्हणजे सगळ्यात चांगली मध्यस्थीची भूमिका ही 5 नंबर करू शकतो. तो बुधाचा नंबर आहे. पण यांचं मन फार चंचल असतं. त्यामुळे यांनी मोठमोठ्या व्यवसायात हात टाकू नये. दे आर गुड कन्सल्टंट. त्यांना जे पैसे मिळतील ते जिभेवर मिळतील. तर हा 5 नंबरचा आहे. 6 नंबरचा विचार केला तर शुक्राचा नंबर आहे. नेहमी कमी वयाचे दिसतील. अपोजिट सेक्स अट्रॅक्शन फार असतो त्यांना. सोबतच फॅमिली मॅन म्हणजे त्यांचा फॅमिलीसाठी पहिले काहीतरी करायची इच्छा असते. 90% लोकांना ज्यांचा 6, 15, 24 तारीख आहे त्यांना आयुष्यात सगळे भौतिक सुख मिळतात. सहसा पैशाची कमतरता मिळत नाही 6 नंबरवाल्या लोकांना. पण तो ॲट द सेम टाईम त्यांना त्यांची स्तुती फार आवडते. म्हणजे आपले प्रेक्षक बघतायत, बायको 6 नंबरची असेल तर तिची स्तुती करा, तिचं मन नेहमी चांगलं राहील. ह्या बेसिक टिप आहे तुमच्या आयुष्यातल्या. 6 नंतर 7 नंबर आहे केतूचा. केतूचा नंबर हा वायबल चंद्राचाच प्रतीक आहे केतू. त्यामुळे ही पण लोक स्थिर नसतात कोणत्याही जॉबमध्ये. आता आपण याचा मी म्हटलं व्यावहारिक उपयोग कसा करावा. तुम्ही ऑफिसमध्ये रिसेप्शनिस्ट ठेवताय तर ती 5 नंबरची ठेवा. ती कन्व्हिन्स करेल तुम्हाला. काही की ऑफिसचा स्टाफ, मेन स्टाफ 7 नंबरचा ठेवू नका, कारण त्याला तो जॉब काही काळानंतर आवडणार नाही, तो सोडून जाणार आहे. मॅनेजर ठेवायचा 1 नंबरवाला ठेवा, 3 वाला ठेवा, सिक्युरिटी पर्सन ठेवणार आहे 9 नंबरवाला ठेवा. तर जेणेकरून तुम्ही तुमच्या व्यवसायाला पण सिंक्रोनाइज करू शकता. 8 नंबर शनी महाराजांचा नंबर आला की घाबरतात. शनी महाराज, अरे त्याच्या एवढा बेस्ट नंबर कोणता नाही. सगळ्यात हार्डवर्किंग पीपल आयुष्यात हे 8 नंबरचे असतात. 8 नंबरवाले फार क्वचित, म्हणजे टॉप सुपर क्लास 1 ऑफिसर वगैरे हे सगळे 8 नंबरची लोक आहेत. पॉलिटिशियन आपले मोदी साहेब 17 नंबर म्हणजे 1 + 7 8. फक्त यांचा प्रॉब्लेम काय होतो की यांच्या आयुष्यात यश हे थोडं उशिरा येतं. म्हणजे पोस्ट 40 देअर लाईफ इज बेटर, पण टिल 40 सो मच ऑफ स्ट्रगल. मग त्या केसमध्ये, आणि तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, जगाच्या टोटल पॉप्युलेशनची 40% पॉप्युलेशन जी आहे त्यांचा मुलांक किंवा भाग्यांक 4 किंवा 8 आहे. याला कार्मिक डेप्थ नंबर म्हणतात. म्हणजे तुमच्या मागच्या जन्माचे काही कर्म राहून गेलेत तर त्याचे चांगले किंवा वाईट परिणाम देण्यासाठी तुमची डेट ऑफ बर्थ 4 किंवा 8 असते. 4 म्हणजे 4, 13 आणि 22. 8 म्हणजे 8, 17 आणि 26. मग शेवटचा नंबर येतो 9, मंगळाचा नंबर. एकदम तुमचा एक तरी मित्र मंगळाचा पाहिजे, म्हणजे तो अर्ध्या रात्री कोणाशी भिडून जाईल तुमच्यासाठी. सर्जन असतात चांगले, मिलिटरीमध्ये अशी लोक असतात, डेअरिंग फार भारी करतात, व्यवसाय मोठमोठे करण्याची त्यांची ताकद असते. परंतु तुम्ही जर का त्यांना राग आणला तर ते मग कोणाचेच नाही, ते तुम्हाला सोडणारच नाहीत. मग या गुणधर्मातली लोक आपल्या घरी आहेत. फक्त तुम्हाला याचा अभ्यास करून त्यांना काय आवडतं तसं त्यांच्यासोबत राहायचं आहे, आणि त्यांना काय नाही आवडत ते अवॉइड करायचं आहे. म्हणजे न्यूमरॉलॉजीचा उपयोग फक्त व्यवसायासाठी नाही आहे, शिक्षणासाठी नाही आहे, तर तुमचे डे टू डे संबंध त्या व्यक्तीशी कसे राहतील त्याच्याशी होतो. आणि असा आपण त्याचा मुलांचा पण अभ्यास करतो. पण मोबाईल तर नेहमीच वापरतो, घरसुद्धा आयुष्यातनं एकदाच घेतो, गाडीसुद्धा घेतो. मात्र हे सगळं करताना अंकांचा विचार किंवा अंकशास्त्राचा विचार करायला हवा. तर तो कसा करायला हवा? बेसिकली मोबाईल नंबर जर आपण बोलायला गेलं तर राईट फ्रॉम कलर ऑफ मोबाईल तुम्ही जो वापरता तिथून त्याचा नंबर, हे दोन्ही फार महत्त्वाचे आहेत. आता बरेचसे मोबाईल नंबरची सगळ्यात बेसिक गोष्ट असते की तुमच्या मोबाईल नंबरची टोटल, ती टोटल तुमच्या लकी नंबरवर जायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल, एखाद्याचा मुलांक किंवा भाग्यांक 1 आहे आणि त्याने जर मोबाईलची टोटल 8 घेतली तर सूर्याचा आम्ही एंटी नंबर शनी महाराज मानतो. तर अशा वेळेस त्याचे कामं होण्यात किंवा त्याच्या फोनवरून वादविवाद वाढतात. सिंपल गोष्ट आहे. मग तुमचे जे मोबाईलचे 10 डिजिट असतात त्या 10 डिजिटमध्ये 2-2 डिजिटच्या जोड्या बनवतात. आता बरेचसे जण VIP नंबर घेताना 5x5, 6x6, तर इट इज एक्झॅगरेशन. तो असू नये. कोणते नंबर त्याच्यात असावे, मिसिंग नंबर असावे का, एक्सेस नंबर असावे का, याचा अभ्यास करून. कारण मोबाईल नंबर आपण कंटिन्युअस बदलू शकत नाही. जो तुम्ही घ्याल तो तुम्हाला व्हायब्रेट व्हायला पाहिजे आणि तो तुम्हाला तसे रिझल्ट्स देतो. कारण आजच्या डेटला व्हर्च्युअल जगात भेटणं शक्यच नाही आहे. सगळ्या गोष्टी ऑनलाईन चालू आहेत आणि सगळा व्यवसाय मोबाईलवर चालू आहे. तर तो नंबर एकदम बेस्ट असायला पाहिजे. सिमिलरली कारचा नंबर आहे. मी असे काही केसेस, माझा एक मित्र आला होता माझ्याकडे, त्याने जस्ट कारचा नंबर सांगितला आणि त्या एका नंबरमुळे मी त्याला सांगितलं की तुला
ज्या वर्षी तू कार घेतली त्या वर्षी तुझ्यासोबत काय वाईट झालं होतं. तो म्हणला मला किडनॅप केलं होतं लोकांनी. म्हणजे क्रिमिनल थिंग हॅपन. कारण त्याचा कारचा नंबर एवढा जबरदस्त एंटी होता, त्यात कारचा कलर, तर त्यामुळे त्याच्यासोबत ती घटना घडली. मे बी इट कॅन बी म्हणजे मे बी असंच झालं असेल, पण तो त्या इन्सिडन्सला कनेक्ट करतो नंबर. तर कार नंबर इम्पॉर्टंट आहे. आपल्या घरी जेव्हा लोखंड म्हणजे नवीन वस्तू येते ती भाग्य घेऊन येत असते, तो पण योग्य असायला पाहिजे. आणि घर तर ज्याच्यात आपण राहतोय आता फ्लॅट सिस्टीम आहे, ते तर त्याचे सगळ्यात नंबर पण महत्त्वाचं. चांगले व्हायब्रेट व्हायला पाहिजे. अगदी. तर याच्यावर या सगळ्या गोष्टीवर आपल्या नवनीत क्रिएशन नावाचं चॅनल आहे. आपल्या कार्यक्रमाची वेळ लिमिटेड आहे. तुम्ही मला कन्सल्टन्सीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता. अदरवाईज तुम्ही त्या चॅनलवर जाऊन बघा. एकापेक्षा एक चांगले व्हिडिओ तयार केलेले आहेत, नक्की बघा. डॉक्टर, वेळ कमी आहे, पण जाता जाता नक्कीच आम्हाला तुम्ही जे न्यूमरोलॉजीचे क्लासेस घेता त्याविषयी जाणून घ्यायला आवडेल. मी तसा कॉमर्सचा शिक्षक आहे, मी CA ला शिकवतो, परंतु माझ्या फार स्टुडंटची डिमांड होती की तुम्ही आम्हाला शिकवा न्यूमरोलॉजी. आणि मी जेवढ्या जगातल्या सगळ्या न्यूमरोलॉजीच्या विद्या शिकल्यात त्या सगळ्या शिकवतो. वर्षात एकदाच क्लास असतो, ऑनलाईन क्लास असतो, तो आत्ता चालू आहे. तर जो ऑनलाईन रेकॉर्डेड कोणाला जसं जमत असेल ते जॉईन करू शकता. आणि कन्सल्टन्सीसाठी तुम्हाला व्हॉट्सॲपवर डिटेल्स पाठवायच्या आहेत, त्या पण आपण करतो. तर पुण्याच्या प्रसिद्ध त्वचारोगतज्ञ स्किन स्पेशलिस्ट पल्लवी अहिरे, डॉक्टर पल्लवी अहिरे यासुद्धा डॉक्टर नवनीत मानधनी यांच्याकडे आल्या होत्या आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे अंकशास्त्र तसंच सहीशी संबंधित, हस्ताक्षराशी संबंधित अनेक छोटे छोटे बदल त्यांनी केले आणि त्यांना या सगळ्या बदलानंतर काय फरक जाणवला ते आपण त्याच्या तोंडून ऐकूया. नमस्कार, मी डॉक्टर पल्लवी अहिरे शेळके. आपल्या सगळ्यांच्या प्रोफेशनल लाईफमध्ये एखादा नवीन प्रोजेक्ट सुरू करताना खूप कन्फ्युजन होतं. मी जो निर्णय घेते तो बरोबर घेते की नाही आहे, काही फायनान्शियल लॉसेस होण्याची शक्यता आहे का, वेळ वाया जाण्याची शक्यता आहे का. मी पण रिसेंटली अशाच एका डायलेमामधून गेले आणि त्यावेळेला मी डॉक्टर नवनीत मानधनी यांचं ओपिनियन घेतलं. त्यांच्याशी बोलत असताना आय वॉज रिअली अमेज्ड अबाउट हिज नॉलेज ऑफ न्यूमरोलॉजी. आणि सरांची जी कन्सल्टेशनची स्टाईल होती ती खूप पॉझिटिव्ह होती. जे थॉट्स होते ते अगदी क्लिअर होते. आणि मला त्यांच्याशी बोलत असतानाची त्यांनी सांगितलेली एक लाईन आठवते. सर मला म्हटले होते की मी तुमचं भाग्य बदलू शकत नाही, पण जर आपल्याला कुठलं एखादं पॉझिटिव्ह फळ मिळणार असेल, जर चांगली गोष्ट होणार असेल तर आपण त्याला द्विगुणित करू शकतो, आपण त्याला वाढवू शकतो. आणि जर शक्यता आहे की आपल्याला जर काही निगेटिव्ह इम्पॅक्ट्स होणार असतील, निगेटिव्ह फळ मिळणार असेल, तर त्याचा जो इम्पॅक्ट आहे तो आपण कमी करू शकतो. आणि त्यांचा हा प्रॅक्टिकल अप्रोच मला खरंच मनापासून खूप भावतो. मी तुम्हाला डेफिनेटली रेकमेंड करेल की तुम्ही कुठल्याही जर डायलेमामधून जात असाल तर सरांचं ओपिनियन नक्की घेऊ शकता. आणि ही इज अ फॅन्टॅस्टिक गाईड. धन्यवाद. डॉक्टर नवनीत, तुम्ही इथे आलात आणि अंकशास्त्राविषयी, ग्राफोलॉजीविषयी, हस्ताक्षर शास्त्राविषयी इतकी चांगली माहिती दिलीत. अंकांची किमया नक्की काय असते आणि जीवनाशी त्यांचा संबंध कसा असतो, त्याचा परिणाम कसा होतो हे सांगितलं, त्यासाठी खूप खूप आभार. धन्यवाद. यानंतर इथेच थांबतोय, मात्र सरांशी आपण पुन्हा गप्पा मारणार आहोत. पुढच्या भागात पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार, मी स्नेहा. आपण पाहताय साम TV न्यूज महाराष्ट्र कॉलिंग या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत अंकांची किमया या खूपच इंटरेस्टिंग विषयावर आणि त्यासाठी आपल्यासोबत आहेत प्रसिद्ध अंकशास्त्रतज्ञ आणि हस्ताक्षरतज्ञ डॉक्टर नवनीत मानधनी. सर, तुमचं खूप खूप स्वागत. नमस्कार. सरांशी चर्चा करणार आहोत. अंकांची किमया काय असते ते जाणून घेणार आहोत, मात्र त्याआधी सरांची ओळख करून देते. डॉक्टर नवनीत मानधनी हे हस्ताक्षर आणि अंकशास्त्र तज्ज्ञ आहेत. त्याचबरोबर ज्योतिषशास्त्रांचा त्यांचा विशेष असा अभ्यास आहे. ग्राफोलॉजी आणि न्यूमरोलॉजी म्हणजेच हस्ताक्षरशास्त्र आणि अंकशास्त्र यामध्ये त्यांचं विशेष प्रावीण्य आहे आणि याच माध्यमातून त्यांनी 20,000हून अधिक लोकांना मार्गदर्शनसुद्धा केलेलं आहे. नवनीत सरांनी आत्तापर्यंत 1000हून अधिक यशस्वी लोगोसुद्धा अनेक कंपन्यांचे तयार केलेले आहेत.
त्याचप्रमाणे 1 कोटीपासून 2000 कोटींपर्यंत उलाढाल असणाऱ्या व्यवसायाचे लोगो सरांनी स्वतः तयार केलेले आहेत, स्वतः डिझाईन केलेले आहेत. त्याचप्रमाणे हस्ताक्षर आणि अंकशास्त्र यासोबतच रमल ज्योतिष, त्याप्रमाणे वैदिक नाडी, ज्योतिष शास्त्र तसंच वास्तुशास्त्र, लाल किताब यांचं त्यांना सखोल असं ज्ञान आहे. आणि या सगळ्या शास्त्रांच्या आणि या सगळ्या नॉलेजच्या माध्यमातून, या सगळ्या ज्ञानाच्या माध्यमातून ते लोकांची सेवा करतायत, लोकांना मार्गदर्शन करतायत आणि अनेकांच्या जीवनाचा कायापालटसुद्धा त्यांनी केलेला आहे. चला तर मग आपण चर्चा करूया, चर्चेला सुरुवात करूया आणि जाणून घेऊयात अंकांची किमया काय आहे, हस्ताक्षराचा प्रभाव तुमच्या आयुष्यात कितपत आहे, या सगळ्याबाबत. सर, तुमचं पुन्हा एकदा स्वागत. सर, अंकांची किमया याविषयी आपण बोलतोय. मागच्या भागात खरं तर आपण मूलांक आणि भाग्यांक या 2 प्रमुख संकल्पनांविषयी बोललो होतो. तर आता आपण या सगळ्यांविषयी पुन्हा एकदा सांगा आणि नामांकाबद्दल आम्हाला थोडक्यात सांगा. ज्या तारखेला आपला जन्म होतो ती तारीख म्हणजे तुमच्या प्रारब्धाने मिळालेली तारीख आहे. ज्या डेटला आपण जन्माला येतो, समजा माझी 5 तारीख आहे, मॅमची 27 तारीख आहे, कोणाची 17 असेल, तर त्याची जी टोटल येते 17 म्हणजे 1 + 7 8, 27 म्हणजे 2 + 7 9. तर या आपल्या 1 पासून 31 तारीख ज्या काही असतात त्याला आपण कन्वर्ट करतो 1 ते 9 मध्ये. तो असतो तुमचा मूलांक. तुमच्या आयुष्यात सुरुवातीच्या फेजमध्ये अप टू द एज ऑफ 33 80% काम मूलांक करत असतो. मग तुमची जी कंप्लीट डेट ऑफ बर्थ असते त्याची जी टोटल आहे, म्हणजे समजा मगाशी मी बोललो होतो किंवा मोदी साहेब आहेत, त्यांची तारीख आहे समजा 17 ऑक्टोबर 1942 अशी डेट ऑफ बर्थ असेल समजा, तर त्या पूर्ण डेटची जी टोटल असेल त्याला आपण भाग्यांक म्हणतो. आणि ज्या नावाने तुम्हाला जग ओळखतं त्या नावाची एक न्यूमरिकल व्हॅल्यू असते, त्याला नामांक म्हणतात. न्यूमरॉलॉजीमध्ये ज्यावेळेस याचा अभ्यास सखोल झाला तर इंग्रजी अल्फाबेट उच्चार करायला सेम होते आणि त्यानुसार त्यांचे नंबर्स दिले गेलेत. फॉर एक्झाम्पल AIJQY यांची व्हॅल्यू 1 आहे, BKRची व्हॅल्यू 2 आहे, CGLSची व्हॅल्यू 3 आहे, DMTची व्हॅल्यू 4 आहे. तर असं प्रत्येक अक्षराची व्हॅल्यू 1 ते 8 पर्यंत आपल्याला दिलेली आहे. आणि त्यानुसार व्यवसायाचं नाव असेल, एखाद्या मूवीचं नाव असेल, व्यक्तीचं नाव असेल, तो सगळा आपण कॅल्क्युलेट करतो, त्याला नामांक म्हणतात. कारण बऱ्याचशा वेळेस आम्हाला हा प्रश्न विचारतात की ज्या दिवशी अंबानी किंवा अडाणी जन्माला आले असतील तेव्हा भारतात आणखी हजारो लोक आले असतील, मग हे सगळे अंबानी का नाही झाले? तर सगळ्यात जास्त महत्त्व असतं तुमच्या नावाला. म्हणजे तुमचं नाव कोणत्या अक्षराने सुरुवात होतोय आणि त्याच्या स्पेलिंगमध्ये जे वर्ड्स येतात, वोवेल्स येतात किंवा जे अल्फाबेट्स येतात, ते NT आहेत का, ते मनी नंबर आहेत का, ते लकी नंबर आहेत, ते बघावे लागतात. आणि त्याचा सखोल अभ्यास आपण न्यूमरॉलॉजीमध्ये करत असतो. लहान बाळाचं आपण जेव्हा नाव ठेवतो तेव्हा नेमकं काय बघावं अंकशास्त्राच्या दृष्टीने? तुम्ही नाव जे आहे ते ठेवताना 2 गोष्टीचा नक्की विचार करावा. सगळ्यात पहिले नावाचा जो पहिला अक्षर असतो तो त्यांच्या डेट ऑफ बर्थ म्हणजे मूलांक आणि भाग्यांकचा फ्रेंडली नंबर पाहिजे, तर त्यांच्या आयुष्यात यश चांगलं मिळतं. आणि दुसरं, आता आपलं जे वय झालं, आपल्याला कोणी म्हटलं चल आजपासून तुझं नाव नवनीत नाही परेश राहील, तर आपण असं बदलू शकत नाही. मग आपल्यासारख्या लोकांच्या नावामध्ये स्पेलिंगमध्ये जे अल्फाबेट्स येतात त्यांचे व्हायब्रेशन्स चांगले पाहिजेत, जेणेकरून जो ग्राफ काढतो आपण नावाचा तो अपवर्ड असायला पाहिजे. म्हणजे बऱ्याचशा जणांच्या आयुष्यात अप अँड डाऊन चालू असतं, ते होऊ नये. सुसायडल अल्फाबेट्स येऊ नयेत, ती नावं येऊ नयेत, ते आपण करतो. आणि मी तर त्याच्या पलीकडे जाऊन त्या व्यक्तीची सिग्नेचर पण त्या नामांकशी कनेक्ट करतो. त्याच्या नावात असणारे मिसिंग नंबर हे त्या साईनमध्ये टाकतो, जेणेकरून त्या माणसाची ओव्हरऑल ग्रोथ व्हायला पाहिजे. मोठी झालेली व्यक्ती, तर मग त्या व्यक्तीचं नाव तर आपण बदलू शकत नाही. अशा वेळी नामांक कसा काढावा? अशा वेळेस 2 गोष्टी असतात की सगळ्यात पहिले तर बऱ्याचशा जणांचा जर पहिला अक्षर NT असेल तर मी जनरली त्यांना म्हणतो की ज्यावेळेस तुम्ही इंट्रोडक्शन देता यूज सरनेम फर्स्ट अँड देन युअर नेम. हा एक पहिला ऑप्शन आहे. पण समजा तो पण NT असेल तर मग आपल्याकडे असतं त्याची नावाच्या स्पेलिंगची करेक्शन. अर्धवट न्यूमरॉलॉजी शिकणारी लोक उगाच नावात A वाढवतात, E वाढवतात, त्याचे फार निगेटिव्ह इम्पॅक्ट होतात. तुम्ही ते शास्त्रशुद्ध पद्धतीने ते बदलायला पाहिजे. ते बदलताना 1 ते 100 पर्यंत प्रत्येक नावांची एक व्हॅल्यू आहे, त्याचे 10 कॅरेक्टर आहेत
आणि त्याचा ग्राफ बनतो. तो तुम्हाला जेवढा चांगला सिंक्रोनाइज करता येईल तो करायला पाहिजे आणि तो सेम तुमच्या सिग्नेचरमध्ये पण आणायला पाहिजे, जेणेकरून आता जे हे कार्यक्रम बघतायत म्हणजे आपण सगळे लोक. आणि मी काय म्हणतो की लिगल डॉक्युमेंटमध्ये नाव बदलायची गरज नाही आहे. स्टार्ट विथ युअर मेल आय डी, स्टार्ट विथ फेसबुक, इंस्टाग्राम, आणि तो नाव प्रचलनमध्ये जेवढं जास्त आणाल, जेवढं जास्त व्हायब्रेट होईल, तेवढं त्याला यश मिळतं. सही आणि स्वाक्षरी यामध्ये कसा काय माणसाचा स्वभाव ठरू शकतो? मी एक सिंपल उदाहरण देतो की मी फ्लॅट विकत होतो, आजच्या 5 वर्ष अगोदरची गोष्ट आहे. आणि त्या लेडीजनी सहसा टोकन कोणी 1-2 लाख रुपये देतं, त्या लेडीनी 10 लाख रुपये टोकन दिला. आणि तो टोकनचा चेक मी हातात घेतला आणि बायकोला म्हटलं की ही लेडीज 7 दिवसाच्या आत परत येईल आणि म्हणणार की मला हा फ्लॅट नको आहे. बायको म्हटली असं कुठं, ती फार कॉन्फिडंट आहे. 7 दिवसानंतर चेक पास पण झाला. मग नंतर ती आली म्हणे शेजारी चांगले नाही, मला फ्लॅट नको. हे तिच्या सहीवरून कळालं होतं मला की ही बॅकफायर करणार. तर माणसाच्या सहीवरून त्याला होणारे आजार, त्याच्यात असणारे लॅक्युनास आणि त्याच्यात असणाऱ्या फार गंमतशीर गोष्टी आपल्याला कळतात. मेनली तुम्ही बिझनेसमध्ये पार्टनर घेतायत किंवा लग्नासाठी मुलगी बघायला चाललात, तर त्यावेळेस तो मुलगा किंवा मुलगी त्या 1 तासात एकदम बेस्ट बिहेवियर करतात, पण त्यांची सही लपवत नाहीत की ते काय आहेत. एक गंमतशीर गोष्ट सांगतो की आता आपले जे प्रेक्षक हा कार्यक्रम बघतायत, तुमच्यापैकी किती जण सहीच्या खाली 2 लाईन करतात? जर जे पण सहीच्या खाली 2 अंडरस्कोर करतात, या लोकांना सवय असते प्रत्येक काम 2-2दा चेक करायची. घराला लॉक लावलं नाही लावलं ते परत बघून येतात. ट्रेनमध्ये बसतील, ट्रेन मुंबईला चालली आहे तरी शेजाऱ्याला विचारणार, मुंबईलाच चालली ना, तो बेचारा कन्फ्यूज. तर याने म्हणजे यांचा कॉन्फिडन्स लेवल कमी असतो. तर सहीच्या खाली 2 लाईन असू नये. बऱ्याचशा जणांची साईन ओळखताच येत नाही. आपल्या आई वडिलांनी आपल्याला सांगितलं सही अशी करा, कोणीच कॉपी करू नये. उलट ज्या माणसाची सही ओळखता येत नाही त्याचा स्वभाव मरेपर्यंत कळत नाही. आपण म्हणतो आता तर चांगला वागला, आता असा काय झाला. सही आम्हाला आता बऱ्याचशा वेळेस पोलीस केसेसमध्ये सुसायडल केस असतात. सही ज्यांची फ्लॅट असते, लेडीजची साईन सहसा फ्लॅट असते, तर ही लोक खाऊन पिऊन मजेत असतात. अपवर्ड जात असेल तर हे ॲम्बिशियस असतात, डाऊनवर्ड जात असेल तर डिप्रेशनमध्ये असतो माणूस. परंतु एखादी साईन फार जसं आता हा कार्यक्रम अर्धवट ऐकला आणि फार अपवर्ड करून टाकली साईन, तर मानेला किंवा पाठीला दुखायला सुरुवात होईल. शाहरुख खानची साईन आहे अशी अपवर्डला, तर त्यांना नेहमी पाठीचा त्रास असतो. तर सही कशी असायला पाहिजे? आपली पण साईन बदला आणि जी मुलं आता नवीन 10वीत 8वी 9वी 10वीत आहे ती पण साईन सायंटिफिकरित्या केली तर त्याचा फार मजेशीर. एकतर असा चांगला लेडीजच्या बाबतीत माझा एक म्हणजे मी अभ्यास करत असतो की सहसा तुम्ही जर बघितलं तर लेडीजचे हँडरायटिंगचा साईज लहान असतो, फॉन्ट साईज. कारण लेडीज स्वतःचे पैसे फार जपून वापरतात. म्हणजे जो व्यक्ती पैसे फार जपून वापरतो, आपण फार चुकीची भाषा वापरायला नको, तर असे जी लोक आहेत त्यांची हँडरायटिंग लहान असते आणि यांची ओव्हर मोठी असते. जे पॉलिटिक्समध्ये वगैरे असतात तर त्यांना मी फार मोठा आहे असं दाखवायचं असतं, त्यांच्या हँडरायटिंगचा साईज मोठा असतो. तर या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला सहीवरून कळतात आणि सहीमधून आजार पण कळतात. आणि ते आजार आपण सहीचे फॉर्मेशन बदलून दूर करू शकतो जर रेग्युलर प्रॅक्टिस केली तर. हा प्रॉपरली सायन्स आहे ज्याच्यावर आमचा अभ्यास फार चांगला चालू आहे. अशा गोष्टी कळतात, माणसाला बघायची गरज नाही आणि सहीवरून बऱ्याचशा गोष्टी कळू शकतात. हस्ताक्षर शास्त्राप्रमाणे तुम्ही एखाद्याला सही या प्रकारे असावी अशी डिझाईन सुद्धा करून देता, तर ती कशी काय ठरते? सगळ्यात पहिले आपण सही कशी केलो याचा सायन्स सांगतो मी. सायंटिफिकली माणूस जेव्हा जन्माला येतो तर तो 0 ते 7 वर्षापर्यंत त्याच्या आईशी फार क्लोज असतो आणि 7 ते 14 पर्यंत त्याचे वडील ते सुपर हिरो असतात. मग त्या फॅमिली जर आई वडील काही कारणाने गेले असतील तर मग तिथला मेल व्यक्ती किंवा फिमेल व्यक्ती आणि ते व्यक्ती त्या मुलाला जे शिकवतात तुमच्या सहीमध्ये तुमचे आई वडील दिसत असतात आम्हाला. आणि ते गुण जे ज्या आई वडिलांनी शिकवलंय तुम्हाला ते त्या तुमच्या साईनमध्ये येतात. आता सहसा एक साधारणपणे काही लोक असे असतात की जे साईनमध्ये फक्त स्वतःचं नाव लिहितात. मग जी लोक स्वतःचं नाव लिहितात ते जनरली साऊथ इंडियन सिग्नेचर असते. म्हणजे हे कॉम्प्रोमाइज कशालाच करणार नाही, मी जे म्हणेल तेच. त्यांना डिसिप्लिन फार आवडते. पण तो एखादा व्यक्ती साईनमध्ये सरनेम लिहितोय तर तो फार इमोशनल आहे. बरेचसे आजकालची जी मुलं आहेत ते कोणी साईनमध्ये वडिलांचा इनिशियल लिहित नाही. तर अशी लोक प्लॅनिंग फार करतात, एक्झिक्युशन 0 असतो. बरेचसे लोक साईनला राऊंड करून टाकतात, राऊंड केलेला व्यक्ती लपवतो स्वतःबद्दल. तर ह्यानी हे प्रूव्हन आहे. तुम्ही हा कार्यक्रम बघितल्यानंतर माझ्या यूट्यूब चॅनल वगैरे तुम्हाला फार मजा येईल की तुम्हाला कळेल हा व्यक्ती असा कसा आहे. चांगली साईन ती असते, सगळ्यात पहिला गुणधर्म साईनचा असा असतो की ती ओळखता यायला पाहिजे कोणाची आहे. अच्छा. दुसरा, त्यामध्ये तुमचा नावाचा इनिशियल यायला पाहिजे, सरनेमचा इनिशियल यायला पाहिजे, वडिलांच्या नावाचा इनिशियल यायला पाहिजे आणि सरनेम पूर्ण यायला पाहिजे.
अंडरस्कोर असायला पाहिजे साईनच्या खाली, म्हणजे लाईफमध्ये गिवअप करत नाही तुम्ही. साईन 15 डिग्रीपर्यंत वरती जायला पाहिजे, जेणेकरून माणूस नेहमी ॲम्बिशियस राहील. साईन करतानाची पेन तुम्ही कोणती वापरता त्यावर पण बऱ्याचशा गोष्टी आहेत. तर या असंख्य गोष्टी आपण ॲटलिस्ट आपल्या सही तर बदलाच, जिथं लिगल यूज नाही तिथेही वापरा. सोबतच तुमच्या इथं जी नवीन मुलं आहेत आता जी साईन करणार आहेत त्यांना पण हे शिकवा. याच्यातच एक फार गमतशीर किस्सा आहे की आता तुमच्या लेडीजमध्ये एक ट्रेंड आहे, फेसबुक इन्स्टामुळे तुम्ही 2-2 सरनेम लावतात, माहेरचं पण आणि इकडचं पण. सासरचं. कारण ते जुने मित्र मैत्रीण कसे ओळखतील. तर ज्या ज्या लेडीज जाणून बुजून 2 सरनेम लावून जास्त सरनेम बद्दल बोलतात त्यांच्या संसारात तिच्या आईची इन्व्हॉल्वमेंट फार असते. अगदी. तर असे काही आहेत. तर या फार गमतीशीर बेसिक पण काही बेसिक बाबी गोष्टी आहेत. आहेत आणि फार मजेशीर आहेत. त्याचा अभ्यास आपण करत असतो. नक्कीच नक्कीच. डॉक्टर, आता व्यवसाय आणि नावाचा संबंध असतो का? माझ्या एका मित्राने पूर्ण 2 लाख रुपये महिन्याची नोकरी सोडून स्वतःची कन्सल्टन्सी सुरुवात केली होती आणि त्याच्यासाठी आयुष्यातला फार मोठा डिसिजन होता हा. आणि त्याचा लोगो मी पहिल्यांदा, माझा फर्स्ट लोगो होता. तुम्हाला बिलीव्ह होणार नाही, तो व्यक्ती आज रिअल स्टेट कन्सल्टन्सीमध्ये वर्षाचे 2 कोटी रुपये कमवतोय. आणि ज्यावेळेस मी लोगो बनवतो त्यावेळेस लोगोमध्ये सगळ्यात महत्त्वाचं असतं त्याचे कलर्स, त्याचा शेप. म्हणजे तुम्ही जर बघितलात की गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशनचे सगळे लोगो राऊंड शेपचे असतात आणि ज्या बिझनेसचा शेप लोगोचा राऊंड असतो तिथं अनसर्टेनिटी असते. आपली पार्लमेंट पण राऊंड आहे त्यामुळे. परंतु काही बिझनेसला तो चालतो, पण तो मोस्ट ऑफ द बिझनेसला शेप ऑफ द लोगो इज मोर इम्पॉर्टंट. कलर फार महत्त्वाचा असतो. त्यासोबतच तुम्ही जो फॉन्ट वापरता तो महत्त्वाचा असतो. बरेचसे मी काय केलं, 10,000 फेल्युअर बिझनेसचा अभ्यास केला आणि त्या बिझनेसच्या लोगोमध्ये ज्या गोष्टी मिळाल्यात 10, त्या सगळ्या 10,000 बिझनेसमध्ये कॉमन होत्या. आणि 500 सक्सेसफुल बिझनेसचा अभ्यास केला, त्यात ज्या 20 गोष्टी कॉमन मिळाल्या त्या सगळ्यामध्ये सेम होत्या. आणि त्याचा अभ्यास करून आपण व्यवसायात कोट्यवधी रुपये टाकतो आणि जी आयडेंटिटी तुमच्या व्यवसायाला मिळवून देणार आहे तो तुमचा लोगो, बिझनेसचं नाव, त्याचा पहिला अक्षर, त्याची स्पेलिंग, त्यावरच आपण लक्ष देत नाही. मी काय म्हणतो, हा एक्स फॅक्टर आहे. तुमची मेहनत 99%, तुमचं डोकं 99%, कधी कधी हा 1%. 99वर आउट होणाऱ्याला कोणीच लक्षात ठेवत नाही. सेंचुरी मारायचे त्यासाठी असे लाखो कोट्यावधी खर्च करताना तुमचा लोगो, बिझनेसचा व्हिजिटिंग कार्ड, लेटर हेड, याच्यात लोगो कुठे असायला पाहिजे. एक गंमत म्हणून सांगतो, ज्यांचे व्हिजिटिंग कार्ड 2 साइडेड असतात त्यांचा इमोशनल अप अँड डाऊन फार असतो. ज्यांचा व्हिजिटिंग कार्ड उभा असतो त्यात बायकोची इन्व्हॉल्वमेंट फार असते व्यवसायात, म्हणजे काम नसताना. तर अशा अनेक गोष्टींचा अभ्यास आहे जो आपण व्यावसायिकांना पण गाईड करतो. मी स्वतः एक मोठा व्यावसायिक आहे, तर याचा अभ्यास करून आपण लोकांना गाईड करत असतो. नक्कीच. अंकशास्त्र आणि हस्ताक्षरशास्त्र याबद्दल आणखी गमतीशीर गोष्टी आपण सरांकडनं जाणून घेणार आहोत. अंकांची किमया आणखी काय काय करायला लावते, आणखी काय काय त्याचे परिणाम होतात, हस्ताक्षराचे काय परिणाम होतात आणि हस्ताक्षर बदलल्यानंतर त्याचे काय परिणाम जीवनावर होतात ते सुद्धा जाणून घेणार आहोत. मात्र त्याआधी एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेकनंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये आपलं स्वागत. अंकशास्त्र आणि हस्ताक्षरशास्त्र याविषयी आपण जाणून घेतो. या शास्त्रांमधल्या गमती आपण जाणून घेत आहे. डॉक्टर नवनीत मानधनी आपल्यासोबत आहेत. डॉक्टर, आपण म्हणतो त्याप्रमाणे अंकशास्त्रानुसार उपाय कशा प्रकारे सांगितले जातात किंवा सुचवले जातात? सहसा माझा असं बिलीफ आहे की मी ज्योतिष नाही म्हणत, माझ्याकडे जे कन्सल्टन्सीला लोक येतात सहसा तो व्यक्ती थोडासा कुठेतरी आयुष्यात मागे पडलेला असतो तो येतो. तर जो व्यक्ती ऑलरेडी अडचणीत आहे त्याला परत आर्थिक अडचण का द्यायची. मी कन्सल्टन्सीची पहिले फीस पण घेत नव्हतो, पण लोक त्याचा डिसएडव्हान्टेज घेत होते म्हणून मी फीस लावायला सुरुवात केली. पण मी असा कोणताही उपाय सांगत नाही जेणेकरून त्याचा परत खर्च होईल. माझे उपाय एकदम साधे असतात. डेट ऑफ बर्थमध्ये मिसिंग नंबर आणि एक्सेस नंबर असतात, त्यांचे उपाय. से फॉर एक्झाम्पल, एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात ऑपॉर्च्युनिटीज येत नाही आहे, तो फार हार्डवर्क करतोय, तर एकदम साधा उपाय असतो की घराचा ब्रह्मस्थान खराब असेल किंवा 5 नंबर ॲक्टिव्ह नाही आहे, त्याने साधं रोज तुळशीला पाणी घातलं तरी त्याचं आयुष्य बदलू शकतं. एवढं सोप्या प्रकारे आपण या शास्त्राचा उपयोग करू शकतो. असे उपाय द्यायचे जेणेकरून त्याच्या खर्चाला त्रास होणार नाही आणि तो आयुष्यात परत उभा राहील. या प्रकारे मी उपाय देत असतो. अपवर्ड ट्रेंड असतात साईनमध्ये, आजारावर, फॅमिली रिलेशन क्लोज हवेत,
या गोष्टी आपण यूज करतो आणि त्या मला कळतात नंबर्सवरून त्या व्यक्तीच्या, आणि या दोघांचं कॉम्बिनेशन करून आपण त्याला तशी रेमेडीज देत असतो. अगदी अगदी डॉक्टर, आणखी एक विचार असं वाटतं ते म्हणजे व्यवसाय एखाद्या व्यक्तीला करायचा असेल पण त्याचा पिंड व्यावसायिकाचा नसेल तर व्यवसायामध्ये अशा व्यक्तींसाठी अंकशास्त्र कितपत उपयुक्त ठरतं? मी खरंच सांगेल की तुम्ही एवढी मोठी आयुष्याची कमाई लावणार आहात कोणत्याही व्यवसायामध्ये, किंवा विद्यार्थी असेल करिअर चूज करणार असाल तर नो डाऊट की तुम्ही ते मेहनतीवरच मोठे करणार असाल, परंतु जर का तीच मेहनत तुमच्या नंबरला सूट होणाऱ्या व्यवसायासाठी, सूट होणाऱ्या करिअरसाठी केला तर तुमची ग्रोथ 10 टाइम्स होईल. तर मी म्हणतो की जो व्यक्ती ज्या गोष्टीसाठी बनलाय त्याला ते काम द्या, म्हणजे जेणेकरून तो जास्त चांगला करेल. म्हणजे एखाद्या व्यक्ती काही की बोलण्यासाठी फार कमी आहे आणि त्याला आपण काम देऊन टाकलं बोलण्याचं, किंवा जो 2 नंबरचा व्यक्ती आहे आणि त्याला आपण रणांगणात पाठवलं, म्हणजे ज्याच्याकडे लिडरशिप क्वालिटी कमी आहे कंपॅरेटिव्हली, 9 नंबरचं हे नाही आहे आणि त्याला आपण 2 नंबरचं काम दिला किंवा 2 वाल्याला 9चा दिला तर ते करू शकणार नाही. तर तुमच्या नंबर्सनुसार नो डाऊट सगळ्या गोष्टी तुमच्या कर्तृत्वावर डिपेंड असतात, पण नंबर त्याला सपोर्ट करत असतात. आपला व्यवसाय करण्यासाठी आपली जन्मदिनांक कशा प्रकारे त्याचा संबंध असतो? मी तर म्हणतो की सगळं सिंक्रोनाइज करा. तुम्ही जे पार्टनर घेणार आहात तुमच्या डेट ऑफ बर्थ त्यांच्या बघा, व्यवसायाचा पहिला शब्द बघा दोघांना जमतोय का, कंपनीचं पूर्ण नाव बिझनेसचं नाव त्याला सिंक्रोनाइज होतो का, एक चांगला लोगो बनतोय का. आणि या सगळ्या करायला फार जास्त खर्च येत नाही, पण ते सगळं केल्यानंतर जी एनर्जी त्या व्यवसायाला मिळेल तो फार फायदेशीर राहील. असे असंख्य एक्झाम्पल आहेत, 2-2 हजार कोटी टर्नओव्हरपर्यंत पोहोचलेले आहेत. त्यांचं आपण हे सगळं एम्प्लॉईचं सिलेक्शन करताना मी डेट ऑफ बर्थ आणि सिग्नेचर बघतो आणि याला इथं प्लेस करा असे पण आपण कॉर्पोरेट गाईड करतो. मूवीजची नावं मी डिसाईड केली आहे, सेलिब्रिटीजच्या साईन आणि स्पेलिंग बदललेले आहेत, क्रिकेट प्लेयर्सचे जर्सीचे नंबर बदललेले आहेत आणि त्यांना त्याचा फरक पडलेला आहे. अगदी सर, आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट मनात आली म्हणून, किंवा एक इंटरेस्टिंग प्रश्न असा आहे की तुमच्या बोलण्यात आता लग्नाचा उल्लेख आला तर आजकाल कुंडली बघत नाहीत, प्रेमविवाहाकडे बऱ्याच जणांचा कल असतो. तर प्रेमविवाह करताना किंवा लग्न करताना अंकशास्त्राचा किंवा हस्ताक्षराचा उपयोग कसा करता येईल, किंवा अशा गोष्टींचा, या 2 फॅक्टर्सचा विचार करून कशा प्रकारे आपल्याला बऱ्याचशा वेळेस आपण बघतो की कुंडली मिळते पण ते डायव्हर्स होतात. मी साधारणपणे 700 केसेस पुण्याच्या कोर्टातून घेतलेत, त्यांच्या डेट ऑफ बर्थ घेतलेत आणि मॅरेज, त्यांचा जो केसची डेट आहे ती पण घेतली, मॅरेजची पण घेतली, आणि मी काही कन्क्लुजन काढलेत कोणत्या नंबरला कोणता एंटी आहे तो जवळजवळ 40% ठिकाणी मॅच होतो. तर अशा वेळेस जर त्या 2 व्यक्ती, मी तर सगळ्यात पहिले म्हणत असेल लव्ह मॅरेज करणार असाल तर आमच्याकडे येऊच नका, कारण तुम्हाला आयुष्यात शेवटी लव्ह मॅरेज केलं तर तुमची मन मिळतायत म्हणून. पण तू जर अरेंज मॅरेज असेल तर कुंडलीपेक्षाही तुमची नावं, तुमच्या सिग्नेचर ह्या बघून आम्हाला कळतात की तुम्ही कितपत जाणार आहात पुढे. आणि नंबर सिंक्रोनाइज होत नसतील, डेट ऑफ बर्थ एंटी असतील तर ॲटलिस्ट आपण नावाला सिंक्रोनाइज करून त्यांचं संसार चांगलं करू शकतो. म्हणजे मी म्हणतो कुंडली तर मिळवाच, पण त्यासोबत याचा पण बेस घ्या. इवन लग्नाची तारीख पण फार महत्त्वाची असते, ती आपण न्यूमरोलॉजीनुसार काढू शकतो. अगदी. आणखी एक प्रश्न असा की मोबाईल नंबर किंवा घर खरेदी करताना नंबर या फॅक्टरचा विचार कितपत करावा? सगळ्यात जास्त करायला पाहिजे, कारण जगातले आता आपले सगळे व्यवसाय मोबाईलवर चालतात आणि एकदा जो तुम्ही मोबाईल घेता तो बदलता येत नाही. तर एक चांगला व्हायब्रेट होणारा नंबर ज्याच्यातून जास्त व्यवसाय मिळेल, चांगलं कम्युनिकेशन होईल असा तुमचा नंबर असायला पाहिजे. इवन मोबाईलचा कलर तुमच्या बॉडीला टच होणार आहे, तो आपण डायमंड वगैरे रत्न घालतो ते बॉडीला टच होतात आणि त्यांचे इफेक्ट येतात. तर मोबाईलचा कलर पण त्या कलरच्या त्या कंपनीचा मोबाईल नसेल तर कवर तसा वापरा जेणेकरून त्याचा फायदा होतो. सिमिलरली गाडीचा कलर, गाडीचा नंबर ज्या व्यक्तीच्या नावावर तुम्ही घेतायत तो, सिमिलरली फ्लॅटचा नंबर घरचा जो करता व्यक्ती आहे त्याच्याशी सिंक्रोनाइज व्हायला पाहिजे. म्हणजे आपण काय करतोय या ऑकल्ट सायन्सचा उपयोग करून ह्या सगळ्या गोष्टी आपण वापरणार आहोत. मग का नाही चांगल्या वापरायला पाहिजे, जेणेकरून येणाऱ्या स्पीड ब्रेकर्स हे एकदम प्लेन होतील आयुष्यात. डॉक्टर नवनीत मानधनी यांच्याकडे अनेक सेलिब्रिटीज सुद्धा येतात आणि त्यांचं मार्गदर्शन हस्ताक्षरशास्त्रासंबंधीचं तसंच न्यूमरोलॉजीविषयीचं, अंकशास्त्राविषयीचं मार्गदर्शन सुद्धा नियमितपणे घेत असतात. अभिनेता स्वप्नील जोशी याचा अनुभव आपण ऐकूया. नमस्कार, मेरा नाम स्वप्निल जोशी है। मैं नवनीत जी को पिछले कई सालों से जानता हूँ और नवनीत जी की खासियत ये है
कि वो न सिर्फ लोगोस डिज़ाइन करते हैं बल्कि उसकी कलर स्कीम क्या होनी चाहिए, आपका प्रोफाइल, आपके कंपनी का प्रोफाइल, आपकी प्रॉस्पेरिटी, आपका लाइन ऑफ बिजनेस, इन सारी चीज़ों को मद्देनज़र रखते हुए ही डिज़ाइन्स अ लोगो फॉर यू और योर कंपनी। एंड मैंने बहुत लोगों को जाना है जिनको उससे फ़ायदा भी हुआ है एंड हु आर डूइंग वेरी वेल इन लाइफ एंड प्रॉस्परिंग। एंड मैं बहुत बहुत शुक्रिया अदा करना चाहता हूँ नवनीत जी का, एंड मैं बहुत बहुत उनको मुबारकबाद देना चाहता हूँ इस कार्य के लिए, एंड बहुत सारी बेस्ट विशेस भी देना चाहता हूँ। एंड आई होप एंड आई प्रे कि आपके ज्ञान का फ़ायदा ज़्यादा से ज़्यादा लोगों को मिले, एंड मे ऑल ऑफ यू एंड ऑल ऑफ अस प्रॉस्पर टुगेदर। नवनीत जी, ऑल द व्हेरी बेस्ट टू यू। तुम्ही जे क्लासेस घेता त्याविषयी आम्हाला जरा याचे सांगा. क्लास मी वर्षात एकदाच घेतो, कारण बाकी माझा व्याप फार मोठा आहे. तर ती आत्ता सध्या बॅच चालू आहे, त्याची फीस 15,000 रुपये असते. साधारणपणा 40 तासाचा हा कोर्स आहे, ज्यामध्ये जगातल्या सगळ्या टाईपच्या न्यूमरॉलॉजी मी शिकवतो. तुम्हाला आणखी या विषयात इंटरेस्ट असेल तर मी 150पेक्षा जास्त व्हिडिओ यूट्यूबवर टाकलेले आहेत. आपला नवनीत क्रिएशन स्क्रीनवर दिसतोय, त्यावर तुम्ही हे करा. आणि तुम्हाला मला पर्सनली कन्सल्ट करायचं असेल, रमल विद्या, माझे आत्तापर्यंतचे मॅक्सिमम जजमेंट जे मी, मग इलेक्शनचे रिझल्ट असतील, क्रिकेट मॅचचे, सगळे बरोबर आलेले आहेत. मोस्ट ऑफ देम इट इज ओनली बिकॉज ऑफ दिस. मी स्वतः सायन्समधून कॉमर्समध्ये शिफ्ट झालेला व्यक्ती. मी कोणत्याही गोष्टीला बिना पुराव्याचं बोलत नाही. मी स्वअनुभवाने घेतलेल्या गोष्टी जगाला सांगत असतो. नक्की संपर्क करा. तुम्ही आणि मी मिळून आपलं आयुष्य, येणाऱ्या अडचणी कमी करूया आणि आयुष्य आणखी गतिमान करूया. नक्कीच. डॉक्टर नवनीत, तुम्ही इथे आलात आणि अंकशास्त्र आणि हस्ताक्षरशास्त्राविषयी इतक्या इंटरेस्टिंग गोष्टी आम्हाला सांगितल्यात, तुमचे अनुभव सांगितलेत, त्याबद्दल खूप खूप आभार. धन्यवाद. यानंतर इथेच थांबतोय. नमस्कार.